दिवस सोहळ्याला दुकान उघडलं होतं तेव्हा आला होता आणि मला म्हणते उदबत्ती दे, आपण उदबत्ती लावू. मग मग काय उदबत्ती लावली आणि आमची मस्ती तर चालूच असते ना. त्याला लावल्यावर आता तुला मज्जा बघायची आहे का नाही बघ बघ. मी म्हणलं दाखव मग, मला पण काय बघायचीच असते ना. त्याच्यामुळं मग मी पण म्हणलं दाखव. हो काय आमच्या मोन्या दादाची मज्जा. ही अशी मज्जा असते ग, तुला कळतच नाही म्हणायले मला. म्हणलं मलाच कळत नाही का आणखीन. हो का, हां मी देव आहे म्हणलं, मलाच ओवाळ. अवघड आहे का नाही. मग हो का दुकानात आले आणि इथं देव आहे म्हणलं, ह्याला ओवाळ, मला कशाला ओवाळायलास. हो का एवढ्यावर ठेवतात का बरं. काय पण मज्जा करायची असते हो. अवघडच आहे का नाही. लय अवघड आहे आमचं. काहीच नाही. पुन्हा संध्याकाळी पप्पा आले होते, डाळ एकात बसले होते. आज उपवास आहे आणि माझ्या लक्षातच नाही. मग काय 2 डाळे खाल्ले, मोडला उपवास सगळा. मग काय आमच्या आजीसोबत एक स्नॅप काढला आणि लय नाद आहे फोटो काढायचा, काय विषय नाही. मग पुन्हा आता आम्हाला जायचं होतं गावात पूजेला. आज महादेवाची काय महाशिवरात्री आहे ना, त्याच्यामुळं आमच्या गावात महादेवाला जायचं होतं आम्हाला. मग सकाळपासून गेलो नव्हतो. मग आजी पण मी येते सोबत, आपण तिघीजण जाऊ. आणि रोड तर एवढा खराब झाला माहिती आहे का, अर्ध्या रस्त्यात ह्यांना चलवत आणले आणि नंतर गाडीवर बसवून आणले. मग काय पूजा केली मस्तपैकी महादेवाची, पाया पडलो. आणि आम्हाला माहीत नव्हतं आज पूजा आहे म्हणून, इकडं आरती आहे म्हणून. मग आम्ही गेलो होतो. मस्तपैकी शाबू प्रसाद आला होता. आणि इथं ह्या सासू सुनेचं प्रेम तर उतू जाते, काय नसते. मी म्हणलेलं सगळे लोक बघायला तर तुम्ही काय करायला. अवघड आहे. भेटूयात मग उद्या. ओके बाय.